थोडंसं आपला हिंदीकडे का प्रवास कसा काय झाला? पण हिंदीकडे म्हणजे आता ते जसजशी इकडची कीर्ती वाढत गेली तशी त्यांना एक माणूस हवा असतो महाराष्ट्रातला. कारण चित्रपट विकायला डिस्ट्रीब्युटरला ते एक महत्त्वाचं असतं ना, की महाराष्ट्रातला एक माणूस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये चित्रपट खपवणं त्यांना सोयीचं जातं. तसं मला पहिल्यांदा खरं छोटी छोटी भूमिका अशा केलेल्या यायच्या. त्यातलं पहिलं पिक्चर म्हणजे माझं ते मुठ्ठीवर चावल नावाची फिल्म होती. त्यानंतर माझ्याकडे ज्या फिल्म आल्या त्यामध्ये मात्र चांगल्या फिल्म आल्या. हां, त्यामध्ये जसं सारांश आलं महेश भट्टांचं, तसं बालचंद्रजींचं जरासी जिंदगी आलं, त्यानंतर चोपडा साहेबांचं मशाल केलं मी. तर ही चांगल्या फिल्म काय आल्या. संजीव कुमार तुमच्यावर खूप खुश असायचा. ती एक फिल्म होती. आणि संजीव कुमार त्यावेळेला म्हणजे लोक सांगायचे की अरे तुझे त्याच्यावर एक सीन केला होता शेवटी तो मध्येच हे झाल्यामुळं वारल्यामुळं त्याचं काम पुढं शत्रुघ्ननी केलं आणि ती फिल्म पुरी केली. पण संजीव भयंकर खुश असायचा. एक तर ते मराठी थिएटरविषयी या मंडळींना खूप प्रेम असते. मी बघितले एकच की बरेचसे हिरो आपल्याला का थोडे दचकून असायचे की हे साली मराठी थिएटरची माणसं आहेत बरं का, हे काय करतील कधी काही नेम नाही असं त्याला एक थोडीशी हे असायची. अमिताभपासून ही सगळी मंडळी खूप, शशी, अमिताभ, कमल, या सगळ्या मंडळींना माहीत होतं की हे स्टेजकडून आलेले लोक आहेत. त्यामुळे स्टेजविषयी एक मराठी स्टेजविषयी हिंदी फिल्मवाल्यांच्यामध्ये एक दरार आहे.